तुम्हाला एखाद्या प्राण्यासाठी एखादी चांगली गोष्ट करता येत नसेल, तुम्ही त्याला त्रास तरी देऊ नका. रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत किंवा अपंग, जखमी असे प्राणी आहेत, त्यांना विचारणारं कोणी नसतं. माणसांसाठी ॲम्ब्युलन्स येते पण प्राण्यांसाठी येत नाही आणि त्यांच्या मागे पुढे बघणारं कोणी नसतं. तर मला असं वाटतं की तिथून ते साहस सुरू झालं आणि ते साहस मी घेतलं. दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 8-9 लाख लोकांना कुत्री चावतात रस्त्यावरची आणि साधारण दर 5 मिनिटाला कोणाला तरी एक डॉग बाईट होते. पण मॅम, तुम्हाला काय वाटतं एखादा प्राणी का चावत असेल? की एक वडापाववाला होता ज्याच्या जवळ ते कुत्रे येऊन उभं राहायचं. आता ते कशासाठी यायचं की एखादं काहीतरी पाव मिळेल, तर त्या वडापाववाल्याने एकदा दोनदा त्याला हे केलं आणि शेवटी त्याने जे वडापावचं तेल असतं ते त्याच्या अंगावरती टाकलं. खरंच आपल्याला प्राण्यांपासून धोका आहे की प्राण्यांना आपल्यापासून धोका आहे, असा पण माइंडसेट असतो लोकांचा की आता ही गाय दूध देत नाही आहे, महिला रस्त्यावरती तरी सोडून द्यायचं किंवा कसायला तरी विकायचं. किती 7 ते 8 हजारांसाठी गाय कसायला विकतात? हो, कारण माणूस स्वार्थी आहे. गरज पडली तर लोक आईवडिलांना पण वृद्धाश्रमात सोडून देतात. तर हे तर प्राणी आहेत. माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त माणुसकी आहे. 100%. एकदा जर ते तुमच्यावरती प्रेम करतात तर ते तुम्हाला 100% देतात. दिवाळी होती तर दारू पिऊन माणसांनी फक्त मस्तीसाठी त्याच्या गळ्यामध्ये फटाके बांधले. रे त्याचा अख्खा गळा फुटलाय. माझ्या टीमचं असं होतं म्हणजे मामा आपण गेलं पाहिजे, आपण नाही गेलो तर ते कुत्रं मरून जाईल. तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट केस बघायला मिळणार नाही. हीच वाईट होती. पण एव्हरी डे आमचा गैरसमज असतो तो, आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त वाईट केसेस येतात. पण मग पोलीस किंवा शासन मदत करतात का? काय पोलिसांना कायदेच माहीत नाहीत. काय आहे कायदा? जर एखाद्या डॉगला तुम्ही मारलंय तर किती फाईन असेल मॅम तुम्हाला वाटतं? 500? येस. नसबंदी ही अशी गोष्ट आहे जी ॲनिमल्सला खूप काम बनवते, ज्याच्यासाठी करोडोमध्ये टेंडर्स मिळतात गव्हर्नमेंटला. पण ते जातं कुठं? की समजा एखादा गाववाला आहे ज्याचं डॉग मी रेस्क्यू केलेलं आहे आणि डॉग रेस्क्यू केल्यानंतर मी त्याला कायदा शिकवला आहे, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. ज्याने तुम्ही घेऊन जाता पोलीस स्टेशनला? हां, मी घेऊन जातो. पोलिसांना कॉल करायला लावतो. बिईंग अँड फिमेल हे काम करताना मला रात्री 2-2 वाजता पण थ्रेट्स येतात. थ्रेट? असं खूप जीव लागला एखाद्यावर, पण मग नंतर कोणीतरी घेऊन गेलं ते अडॉप्शनला म्हणा. बायस्ड असू शकतं थोडंफार, पण एखाद्या प्राण्यांवरती येतो आपला जीव. तू बोलतेस का त्यांच्याशी? हां, मी असं सांगते त्याला जाताना, आता जा तू, तुला छान घर मिळेल. म्हणजे आम्ही तरी आमच्यासाठी खूप काही गोष्टी करू शकतो. एक वेगळं आयुष्यही आहे आम्हाला. नमस्कार गीतांजली, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. सध्या आपण बघतो ना की ज्यांचं पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम असतं, म्हणजे जणू काही ते त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य असतात. बरोबर. पण एकीकडे असं पण बघितलं जातं की रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत किंवा अपंग, जखमी असे प्राणी आहेत, त्यांना विचारणारं कोणी नसतं. बरोबर. आणि तू मात्र त्यांच्यासाठी शेल्टर होम चालवतेस. तर तुझा काय अनुभव आहे? सगळ्यात पहिले खूप धन्यवाद की तुम्ही अशा काहीतरी स्टोरीला कव्हर करताय जिथे फारसं लक्ष दिलं जात नाही. खरं आहे ना? पण ते हो, खरंच आहे ते. आणि त्यासाठी पहिल्यांदा फारच मनापासून धन्यवाद. आणि मला असं वाटतं की जे काही पाळीव प्राणी असतात त्यांचं बघणारं किंवा त्यांचं करणारं तर असतातच ना लोक, पण रस्त्यांवरती जे प्राणी राहतात, जे काही त्यांच्यासाठी करणारं कोणीच नसतं. माणसांसाठी ॲम्ब्युलन्स येते पण प्राण्यांसाठी येत नाही आणि त्यांच्या मागे पुढे बघणारं कोणी नसतं. तर मला असं वाटतं की तिथून ते साहस सुरू झालं आणि ते साहस मी घेतलं आणि आजपर्यंत 6 वर्ष झाली. आज त्या साहसानेच मला इथपर्यंत आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, पण तू म्हणजे रस्त्यावरचे जे निराधार आहेत किंवा जखमी आहेत, अपंग आहेत, मग त्यांना रेस्क्यू करतेस का? हो, रस्त्यांवरती जे प्राणी असतात, आता समजा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जाता आणि तुम्हाला एखादा जखमी प्राणी दिसला तर तुम्ही आमच्यासारख्या NGOला कॉल करता, आम्ही तिथे येतो, त्या प्राण्याला उचलतो, आमच्या NGOमध्ये घेऊन जातो आणि फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. आणि क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्या ॲनिमलची तर आम्ही त्याला त्याच जागी परत सोडतो. जर क्वालिटी ऑफ लाईफ नसेल तर आम्ही आयुष्यभर त्या प्राण्याला सांभाळतो. मग पहिली तुझी रेस्क्यू स्टोरी काय आहे? सो साहस अशा प्रकारे सुरू झालं. माझं आत्ताचं जे पेट डॉग आहे ज्याचं नाव शेरू आहे, तिथून ते साहस मी सुरू केलं. आम्ही पावसाचे दिवस होते, मी आणि माझा भाऊ कॉलेजमधून घरी येत होतो आणि रस्त्याच्या साईडला जिथे कचराकुंडी असते त्याच्या साईडला एक डॉग मरून पडलं होतं आणि जिच्या साईडला तिची पिल्लं बसली होती. त्यांना माहीतही नव्हतं की त्यांची आई गेलेली आहे आणि मला तिथून माझा पाय निघाला नाही. मला असं झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही त्यांच्या आईला थोडंसं साईडला ठेवलं
आणि ती पिल्लं उचलली, घरी आलो आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन आईचं जसं रिॲक्शन असतं तसंच माझ्या आईचंही रिॲक्शन होतं की एक तर तुम्ही घरात राहाल नाहीतर ही पिल्लं घरात राहतील, कारण तुम्हाला सांभाळते तेच माझ्यासाठी फार मोठं काम आहे असं आईचं म्हणणं होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आईला रिक्वेस्ट केली, म्हणलं आपण ह्यांना ठेवूया. काही पिल्लांना मी भावाच्या मित्रांना दिलं आणि एकाला आम्ही घरी ठेवलं. सो मी आणि माझा भाऊ जसं लहान लेकराला आपण सांभाळतो ना लहान असल्यानंतर तसं सांभाळलं. काही रात्रभर तो जागायचा, कधी मी जागायचे. आणि मग 4-5 दिवसानंतर आईचं असं झालं की हा आपल्यासोबत राहतो आहे आणि नाऊ आता आमच्यापेक्षा जास्त त्याला सांभाळलं जातं. आणि मग जेव्हा मी शेरूकडे बघायचे त्याच्यानंतर तेव्हा जास्तीत जास्त माझं लक्ष जायला गेलं आणि मी हा विचार केला की आपण एका प्राण्याला तर वाचवलं, पण असे बरेचसे शेरू आहेत ज्यांच्यासाठी ना कुठली ॲम्ब्युलन्स येते ना वेळेवरती त्याला उपचार मिळतो. अशा प्राण्यांचं काय होत असेल? आणि मग माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की कदाचित अशी प्राणी रस्त्यांवरतीच मरत असतील आणि ज्यांच्या आयुष्याला कदाचित काहीच किंमत नाही आहे. आणि मग मला असं झालं की नाही, आपण एखाद्या प्राण्याला वाचवले, आपण शेरूला घरात आणले, पण आपण आपल्या लेवलवरती अजून प्राण्यांसाठी काय करू शकतो हा थॉट माझ्या डोक्यात आला आणि तिथून साहस सुरू झालं. मग आता कोणकोणते प्राणी आहेत ज्यांची तू रेस्क्यू करते की फक्त भटके कुत्रे किंवा त्यांच्यासाठीच आहे? आपल्या साहसमध्ये आपण डॉग्स, कॅट्स, गाई, बर्ड्स, आमच्याकडे घोडाही होता, आमच्याकडे माकडसुद्धा होतं. सो जे पण काही ॲनिमल आमच्याकडे येतं आम्ही त्याची इनिशियल ट्रीटमेंट करतो. बाकी आपल्याकडे वाईल्ड लाईफ अजून सुरू नाही आहे, मग आम्ही दुसऱ्या एनजीओला कोऑर्डिनेट करून देतो. पण आपण कुठून आलं? माकड आम्ही रेस्क्यू केलं होतं. सो त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला होता जेणेकरून ते पडलं होतं आणि मग आम्ही त्याला रेस्क्यू केलं आणि आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि मग परत आम्ही दुसऱ्या एनजीओला त्याला देऊन टाकलं. कारण अशा ॲनिमल्सला ठेवायचं म्हटलं तरी एक सुविधा लागते किंवा अपग्रेडेड गोष्टी लागतात एनजीओमध्ये, त्या अजून तरी आपल्या साहसमध्ये नाही आहेत. पण आता मध्ये मेसी आला होता आणि वंतारामध्ये त्यांनी भेट दिली आणि तिथे मला वाटतं वन्य प्राण्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन वगैरे केलं जातं. त्यामुळे त्याला कुठेतरी जेव्हा अनंत अंबानींनी हे केलं आणि एवढा मोठा प्लेअर आल्यावर त्याला एक प्रकारचं ग्लॅमर मिळालं, बरोबर नाही का? पण सध्या परिस्थिती अशी आहे की व्यवस्थित वागवलं जात नाही प्राण्यांना सुद्धा. तर हा विरोधाभास का आहे? मॅम, लहानपणी आपल्याला इतिहास, भूगोल शिकवला जातो. कधी तुम्हाला माणुसकी शिकवली आहे का प्राण्यांबद्दलची? लहानपणापासून आपण ऐकत आलो की त्याला हात नको लावू, चावतो तो, किंवा कुत्रं दिसलं की दगड मारायचा. हे लहानपणापासून आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालेलं आहे की कुत्रा चावला की रेबीज होतो, कुत्र्याला हात जरी स्पर्श जरी केला तरी रेबीज होतो, जो गैरसमज आहे. असं नाही आहे. 100पैकी एका ॲनिमलमध्ये रेबीज असतो आणि रेबीजची पण सिम्पटम्स आहेत. आणि मला असं वाटतं हो, म्हणजे ॲज अन इंडिव्हिज्युअल पर्सन लोकांना भीती असू शकते त्याच्याबद्दल. नक्कीच मी असं काही म्हणू शकत नाही की प्रत्येकाने प्राण्यांच्या बाबतीमध्ये तसंच राहिलं पाहिजे जसं आम्ही आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही न्यूट्रल तरी राहिलं पाहिजे. तुम्हाला एखाद्या प्राण्यासाठी एखादी चांगली गोष्ट करता येत नसेल तर तुम्ही त्याला त्रास तरी देऊ नका. आणि आजकाल जे लोकांचं झालेलं आहे ना की लोकांना पुरेसा अवेअरनेसच नाही आहे, की लोकांचं असं असतं की नाही, आमच्या आजूबाजूला प्राणी असलीच नाही पाहिजेत, कुत्री असलीच नाही पाहिजेत. मग त्यांना कुठे नेऊन सोडलं पाहिजे, काय केलं पाहिजे अशा प्राण्यांचं? सो मला असं वाटतं लॅक ऑफ अवेअरनेस म्हणू शकता तुम्ही, ज्याच्यामुळे लोकांच्या मनात हेट्रेड आहे, कारण लहानपणापासून आपल्याला ते शिकवलेलंच गेलेलं नाही आहे. आता तू म्हणते ना की लोकांना हेट्रेड वाटतं वगैरे, पण आता जर आपण स्टॅटिस्टिक्स बघायला गेलं, मध्ये एक असा मेसेज होता, दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 8-9 लाख लोकांना कुत्री चावतात रस्त्यावरची आणि साधारण दर 5 मिनिटाला कोणाला तरी एक डॉग बाईट होते. आणि हे स्टॅटिस्टिक्स मला वाटतं बघितल्यामुळेच आता आपण बघितलं दिल्लीमध्ये पण सुप्रीम कोर्टने ऑर्डर काढली आहे ना, तर तुला काय वाटतं? दिल्लीमधली जी पण काही ऑर्डर आहे ना ती टुवर्ड्स काय म्हणतो आपण त्याला, सुओ मोटो केस म्हणतात ज्याला, जे न्यायालय स्वतःहून काहीतरी डिसिजन घेतं फॉर द काय म्हणतो पब्लिक सेफ्टी किंवा चिल्ड्रन सेफ्टी. पण त्यांचं असं म्हणणं पडतं आहे की तुम्ही सगळी पब्लिक प्लेसेसवरची डॉग्स उचला आणि त्यांना एनजीओमध्ये नेऊन सोडा. पण आहेत का तेवढे एनजीओ दिल्लीमध्ये? तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तेवढा पैसा एनजीओकडे आहे का, किंवा गव्हर्नमेंटकडे आहे का? आणि गव्हर्नमेंटकडे जर एवढाच पैसा आहे तर तो स्टेरिलायझेशन्समध्ये, वॅक्सिनेशन्समध्ये का नाही आजपर्यंत दिसून आला? सो दिल्लीमध्ये जे पण काही झालं ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे आणि अनएथिकल आहे टुवर्ड्स स्ट्री ॲनिमल्स असं मला वाटतं. पण महाराष्ट्रात पण तो आता कायदा येतोय का? कायदा अजून आलेला नाही आहे, पण त्याचा इम्पॅक्ट नक्कीच दिसतोय.
कारण लोकांचं असं झालं आहे की दिल्ली हायकोर्ट आता असं म्हणते की प्राणीच दिसली नाही पाहिजेत रस्त्यांवरती. आणि मग जी लोकं फीड करतायत ॲनिमल्सला, मग त्यांना असं बोललं जातं की अरे दिल्लीमधून तर असा आदेश आलेला आहे आणि कुत्र्यांना खायला नाही घायला सांगितलं आहे. तर असं काही नाही येते. पण आमच्यासारखे NGO मग एक मिडल चॅनल बनतात आणि मग दोन्ही पार्टीजला समजून सांगतात की हे असं नाही, असं करा. आणि ॲज अन NGO मी असं नाही म्हणत की प्राण्यांची काळजी घेताना सोसायटीला प्रॉब्लेम झाला पाहिजे किंवा सोसायटीमध्ये घाण झाली पाहिजे. ॲज अन NGO फाउंडर मी नक्कीच व्हॉलेंटियर्सला सांगते की जेव्हा पण तुम्ही फीड करताय किंवा जेव्हा पण तुम्ही एखाद्या ॲनिमलची मदत करताय, तुम्ही मेक शुअर करा की जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. मला वाटतं राग अशासाठी असतो की ही कुत्री चावतात म्हणा आणि लोक त्यांना फीड करतात वेगळे हे करून, तर त्यामुळे चावल्यामुळे मग परत ते त्यांना ती इंजेक्शन्स घ्यायला लागणं, हे सगळे प्रकार खूप वाढलेत. पण मॅम तुम्हाला काय वाटतं एखादा प्राणी का चावत असेल? कदाचित तो खूप दिवसांपासून भुकेला असेल. आपण माणसं सुद्धा जेव्हा आपण एक दिवस नाही जेवलो तर आपल्याला चिडचिड होते. म्हणजे नैसर्गिक गोष्ट ही. आपल्याला सकाळपासून खायला नाही भेटलं तर आपण सुद्धा म्हणतो का रे चिडचिड करतोय, कारण भेटलेलं नाही आहे जेवायला त्यांना. स्टेरिलायझेशन्स, नसबंदी ही अशी गोष्ट आहे जी ॲनिमल्सला खूप काम बनवते, शांत बनवते, ज्याच्यासाठी करोडोमध्ये टेंडर्स मिळतात गव्हर्नमेंटला. किंवा जे पण काही आता आमच्या शहरामध्ये जे पण काही वेटरनरी डिपार्टमेंट आहे त्यांना CRमध्ये अनुदान मिळतं, पण ते जातं कुठं? आज तुम्ही बघताय 10पैकी फक्त 1 ॲनिमल स्टेरिलाइज्ड आहे आणि बाकीचे ॲनिमल स्टेरिलाइज नाही आहेत. प्रोवोक केलं जातं ॲनिमल्सला 8-8, 10-10 दिवस. जी काही फीडर्स त्यांना खाऊ घालतात ते त्यांना शांत बनवतात. त्यांना जेवण मिळाल्यामुळे ते अजून कामर बनतात. जर तुम्ही म्हणताय की तुमच्या सोसायटीमध्ये खायलाच नाही दिलं पाहिजे डॉग्सला, तर ते अजून चिडचिड होणार आहेत किंवा अजून ॲग्रेशन वाढणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे स्टेरिलायझेशन्स केल्यानंतर जसं की ॲनिमल्सला ॲग्रेशन का वाटतं? जेव्हा ते मेटिंग करतात, एकमेकांच्या जवळ जातात, तेव्हा ते ॲग्रेसिव्ह होतात. जेव्हा तुम्ही स्टेरिलाइज करता तर हे लॉंग टर्म सोल्युशन आहे, जिथे तुम्ही डॉग बाईट कमी करू शकता आणि तुम्ही तिथल्या ॲनिमल्ससोबत को एक्झिस्ट करू शकता ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून. मग असं कधी झालं आहे का की तू रेस्क्यू करायला गेली आहेस पण लोकांनी विरोध केला किंवा लोकांकडनं काय प्रतिसाद मिळतो? लोकांकडून तर असा प्रतिसाद मिळतो की हे काय काम करताय तुम्ही. मग त्यांना तर पहिला असा प्रश्न पडतो की अच्छा ॲनिमलसाठी पण ॲम्ब्युलन्स येते, अच्छा ह्यांच्यासाठी पण करणारं कोणीतरी आहे. आणि मी तुम्हाला एक प्रसंग सांगते मॅम. एक पंकज नावाचं डॉग होतं आमच्याकडे. ते 4 दिवस गटरमध्ये पडलेलं होतं. 4 दिवस फक्त त्याचे डोळे उघडे होते आणि श्वास घेण्यासाठी त्याचं नाक ओपन होतं. आम्हाला जवळपास 10 कॉल आले असतील की एक डॉग गटरमध्ये पडले. आणि पहिला प्रश्न आमच्या डोक्यामध्ये असा झाला की तुम्हाला नाही वाटलं बाहेर काढावं त्या डॉगला? जर एखादं ॲनिमल 4 दिवस झालं गटरमध्ये आहे तर तुम्ही ग्लोव्ज घालून काढा ना त्याला, जर तुम्हाला घाण वाटते तर. आम्ही जेव्हा त्या डॉगचा व्हिडिओ बघितला आम्हाला राहावलं नाही. आम्ही गेलो तिथे तर लोकांची अशी मानसिकता आहे की NGOवाले लोक आहेत, मग ह्यांना घाण वाटत नाही, ह्यांना वास येत नाही आणि ह्यांना ह्यांच्या जीवाची पर्वा नसते. ठीक आहे, आमचं प्राण्यांवरती प्रेम आहे, पण आम्हीही माणसंच आहोत. मग जेव्हा आम्ही त्या डॉगला बाहेर काढलं, आम्ही त्याला धुतलं, आम्ही त्याला स्वच्छ केलं आणि आम्ही त्याच्यावरती बेडशीट रॅप करून शेल्टरवरती आणलं. सो मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं कॉल केला की काम संपलं. तुम्ही बना ना, तुम्ही का दुसऱ्यासाठी? तुम्हाला का वाटतं की दुसरं कोणीतरी येऊन त्या प्राण्याची मदत करेल? कदाचित तुम्हीच असाल, तुम्ही मदत करा त्या प्राण्याला. सो असं एक मानसिकता आहे लोकांची की NGOवाले लोक म्हणजेच ही काम करणारी आहेत. आपण कॉल केला, विषय संपला. पण मग पोलीस किंवा शासन मदत करतात का? पोलीस किंवा शासन आपण असं म्हणतो काही काही आहेत पोलीस जे आम्हाला मदत करतात, पण काही काही पोलिसांना कायदेच माहीत नाहीत. काय आहे कायदा? IPC 428 आणि 429. जर एखाद्या डॉगला तुम्ही मारलं आहे किंवा एखाद्या डॉगला तुम्ही हार्म केलं आहे तर किती फाईन असेल मॅम तुम्हाला वाटतं प्राण्यांना मारल्यानंतर? 510 रुपये. 10 रुपये? येस. आणि त्याच्यावरती जर एखादा अनैसर्गिक प्रसंग झाला तर 50 रुपये. हो. सो ही आपली मागचे 65 वर्ष झाली प्राण्यांच्या बाबतीमध्ये कायदा हाच आहे. जेव्हा आम्हीही कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जातो तर आम्हाला पोलीस विचारतात, बोला मॅम काय कायदा आहे? तर आम्ही सांगतो कोणीही निघून जातं, 10 रुपये तर कोणाकडेही असतात. सो आमच्याकडे अशा एक केस आली होती मॅम. एक नेपाळी माणूस होता जो कन्स्ट्रक्शन साईटवरती राहायचा आणि तिथल्या एरियामधली छोटी पिल्लं आणि कुत्री गायब व्हायची आणि लोकांना कळतच नव्हतं की गायब कुठे होत आहेत. आणि मग त्या सोसायटीच्या ज्या कन्स्ट्रक्शन साईटच्या समोर एक सोसायटी होती, तिने डिसाईड केलं की आज रात्री मी बघणारच की आमच्या एरियामधून कुठले डॉग्स घेऊन जाते का किंवा रिलोकेट करते का. तर तिला एक कळालं की तो जो माणूस आहे जो कन्स्ट्रक्शन साईटवरून रात्री परत येतो तो प्रत्येक पपीजला घेऊन जातो रोज रात्री. आणि ती मला म्हणली की मॅम मला कळत नाही आहे काय होतं आहे, मला तुमच्या NGOची मदत हवी आहे. म्हटलं काय करत असेल? कदाचित म्हटलं घरी घेऊन जात असेल पाळायला. आम्ही गेलो तिथे आणि गेल्यानंतर माझ्या अंगावरती काटा आला. ते आपण कपडे कसे वाळू घालतो तसं त्याने मास्क वाळू घातलं होतं. म्हणजे तो
रोज जाताना घरी एका पपीला घेऊन जायचा, तो मारायचा त्यांना, आपला भाजीपाला कापायचा कसा चाकू असतो त्याने, आणि त्याच्यानंतर त्यांना शिजवायचा, त्याची बायको कुकरमध्ये शिजवायची आणि रोज थोडं थोडं करत ते खायचे. म्हणजे मला तुम्ही सांगा, एखादा व्यक्ती जर प्राण्यांसोबत असं करू शकतो, तो बाईसोबत किंवा कुठल्या माणसासोबत करायला का विचार करेल? अशी माणसं खरंच सोसायटीमध्ये राहण्याच्या लायकीची तरी आहेत का? म्हणजे जी प्राण्यांसोबत अशा गोष्टी करू शकतात. आणि आम्ही जेव्हा बघितलं तो प्रकार, तर आम्हाला असं कळलं की 1 महिना झालं होतं इथे. जेव्हा आम्ही त्याला बोलवलं, त्यांच्या बायकोला आम्ही सांगितलं, म्हटलं बोलव तुझ्या नवऱ्याला इथे. तर त्याचं असं होतं की मी असं काही करतच नाही. म्हटलं मग हे काय सगळं? मग आम्ही ते सगळे मांसाचे तुकडे उचलले, आम्ही पोस्ट ह्याच्यासाठी पाठवले की त्याच्यावरती R&D करा बाबा ॲक्च्युली, कारण केस होण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. जेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो तेव्हा त्यांचं असं होतं की अच्छा असं करतोय का हा, म्हणजे तेवढा सिरियसनेसच नव्हता त्यांच्यामध्ये. मग त्यांचं असं होतं की ठीक आहे, आता कसं FIR फाईल करायची, मग आम्ही सांगा मग कुठले सेक्शन्स टाकायचे. आणि आमचं असं होतं की सर, तुम्ही जर माणसांसाठी काम करताय किंवा लोकांसाठी काम करताय, तर तुम्हाला भारतीय संविधानामध्ये जर प्राण्यांच्या टुवर्ड्स पण जर काही कायदे असतील तर तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. मग त्याला 2-4 फटके दिले आणि सोडून दिलं. अच्छा, म्हणजे प्राण्यांवर अत्याचार हा एवढा असा सिरियसली घेतला जात नाही? नाही घेतला जात. तुम्हाला खूप लढावं लागेल, तुम्हाला सुप्रीम कोर्ट, हायकोर्टपर्यंत जावं लागेल, आणि तिथे तुम्ही गेलात तरी काय ₹50 देऊन तुम्ही सुटणार आहे. सो दिस इज द रियालिटी, सॅडली. तुझ्या फाउंडेशनचं नाव साहस आहे? हां, साहस फॉर ॲनिमल्स. मग आता तू तिकडे काय काय करतेस? म्हणजे फक्त येतात त्यांचं ट्रीटमेंट करून पाठवून देतेस, की तिकडे त्यांच्यासाठी कायमचा आसरा पण आहे? कायमचा आसरा पण आहे. 6 वर्षापूर्वी साहस सुरू केलं होतं एकाच इच्छेने की आपल्याला प्राण्यांसाठी काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू खूपच जास्त कॉल्स वाढत गेले, मदतीची लोकांना आमच्याकडून अपेक्षा वाढत गेली, आणि मला रिअलाईज झालं की अरे नाही आपल्यासारखं कोणी असं काम करणारं, आणि आपल्यासारख्या माणसांची गरज आहे. कुठे आहे? पुण्यामध्ये. भालेकरवाडी पुण्यामध्ये आपला NGO आहे. आणि जेव्हा आम्ही ट्रीटमेंट वगैरे सुरू केलं तर मला असं झालं की नाही, फक्त ट्रीटमेंट करून उपयोग नाही आहे. पॅरलाइज ॲनिमल्स असतात ज्यांना आयुष्यभरासाठी आपल्या NGOमध्ये ठेवायला पाहिजे. सर्जरीज असतात, म्हणजे उद्या एखाद्याच्या ॲनिमलच्या पायावरून गाडी गेली आहे तर मी फक्त ट्रीटमेंट करून उपयोग नाही, मला सर्जरी करावी लागेल त्याची. मग सर्जरी सुरू झाल्या. मग आमच्या शेल्टरमध्ये डॉक्टर आला, मग डॉक्टर आल्यानंतर अजून एक ज्युनियर डॉक्टर आला, लोकं आली, केअरटेकर्स आली. आपल्या NGOमध्ये सध्या 17 लोकं आहेत. हो. प्राण्यांची काळजी घ्यायलाच फक्त 4 लोक आहेत, त्यांना पाणी द्यायला, त्यांना खाऊ घालायला, त्यांना बाहेर फिरवायला. सो आता आपल्या NGOमध्ये OPD होते, इनिशियल ट्रीटमेंट होते, लाईफ सेव्हिंग सर्जरीज होतात, आणि रिहॅबिलेशन पण आहे. म्हणजे एखाद्या ॲनिमलची जर रस्त्यावर काही क्वालिटी ऑफ लाईफ नाही तर त्याला आपण आयुष्यभर सांभाळतो. आणि ॲडमिट पण करतात? हो, ॲडमिट पण करतो आपण. आणि दिवसाला साधारण अशा किती केसेस येतात? दिवसाला आमच्या हेल्पलाईनवरती 200+ कॉल्स असतात. 200? येस, 200+ कॉल्स असतात. एखादा कॉल सुरू असताना मागे 2 मिस कॉल येऊन गेलेले असतात. आणि आधी आमच्याकडे फक्त एकच फोन होता, आता आमच्याकडे 2 हेल्पलाईन आहेत. व्हॉट्सअप वेगळं, इंस्टाग्राम वेगळं. इंस्टाग्रामवरती आपल्याकडे 4 लाख लोकं कनेक्टेड आहेत आपल्या NGOला. म्हणजे एवढी दिवसभरामध्ये आमच्याकडे OPDला जवळपास 17 ते 18 केसेस असतात. ॲडमिशन्स वेगळे, त्याच्यानंतर क्रुएल्टीच्या केसेस आमच्याकडे म्हणजे कनेक्ट होतात त्या वेगळ्या. सो अशा लेवलवरती हे सगळं चाललेलं आहे. पण मला सांग, हे 200 जे कॉल्स येतात, कुठल्या कुठल्या केसेस असतात सांग ना जरा, म्हणजे लोकांना पण कळेल ना की असं काय. फार फनी पण केसेस येतात मॅम. आता फॉर एक्झाम्पल आम्हाला अशी केस येते की मला माझं डॉग डोनेट करायचं आहे, आणि आमचं असं असतं डोनेट, आणि नाही म्हणजे आम्हाला सांभाळणं होत नाही, माझी वाईफ प्रेग्नंट झाली आता, मग तिला मला देऊन टाकायचं आहे. मग माझं असं तर तुला आधी माहीत नव्हतं लग्न करताना की तुझी वाईफ पुढे जाऊन प्रेग्नंट होणार आहे. मग जेव्हा तुम्ही डॉग घेऊन येता, विकत आणलेलं असतं डॉग मॅम, 50-50 हजाराला विकत घेऊन येतात माणसं. 50,000? कुठला असतो हा? मॅम 1.5 लाखाचा पण डॉग आहे. कुठला? शिझू आहे, त्याच्यानंतर जर्मन शेफर्ड आहे. जर्मन शेफर्डमध्ये पण कोट्स असतात. लोकांना असं असतं की नाही मला हा कोटचा हवा आहे, मग मला हा कलरचा हवा आहे, मग मला हे कॉम्बिनेशन हवं आहे, म्हणजे असं असतं. 50,000 60,000 अशी त्यांची किमती असतात. हो. ब्रीडर्सकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते कॅटलॉग देतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचं डॉग हवं आहे. मग इम्पोर्ट पण करतात आउट ऑफ इंडियामधून, फ्लाईटनं पण आलेल्या डॉग्स आहेत. अशाही केसेस आमच्याकडे आहेत. मग त्यांचं काय होतं? फ्लाईटमधनं येतात, त्यांना झोपवून आणतात ना? हां, आणि म्हणजे आउट ऑफ इंडियावरून त्याला हे केलेलं जातं. तुम्हाला एखादं प्राणी हवं आहे, ब्रीड ॲनिमल, जे आपल्या इंडियामध्ये नाही आहे, तर अशी पण हौशी लोकं आहेत जे आउट ऑफ इंडियावरून आणतात
आणि मग नंतर जेव्हा त्याची काळजी घेऊ शकत नाहीत तेव्हा मग एखाद्या एनजीओला कॉल करतात आणि मग म्हणतात आता आम्हाला ते डॉग देऊन टाकायचं. तुम्ही असं केलंय कुठून बाय इम्पोर्टेड? हां, म्हणजे केस म्हणता हां, अटेंड केली? हो. हो, नक्कीच केली आहे. हां. म्हणजे आमच्याकडे असं एक डॉग आलं होतं ज्याची अवस्था तुम्ही जर बघितली असती तर तुम्हाला असं वाटलं असतं, एक गावाला होता ज्याचं नाव मी आता घेणार नाही. त्याने शौकसाठी, म्हणजे सुंदर बंगला होता असा त्याचा, आणि माझ्या घराच्या बाहेर एखादं पिटबुल पाहिजे असं म्हणून त्याने ते डॉग आणलं. आल्यानंतर त्या डॉगचं काम काय होतं? भुंकायचं, बस एवढंच काम होतं त्याचं, आणि लोकांना घाबरवायचं, बस. पण ट्रेनिंग नव्हतं दिलेलं त्याला. नाही, त्याला तुम्ही राखणदार म्हणूनच आणलेलं आहे ना. कारण पिटबुल म्हणजे अनायशाने लोकांना असं असतं की लोक घाबरतात पिटबुलकडे बघून. कुठून आणला होता त्याने? आउट ऑफ इंडियावरून आणलं होतं त्याने, म्हणजे इम्पोर्ट करून. त्याने सांगताना आम्हाला असं सांगितलं, फोटोज दाखवले. मग असं होतं की मॅम आता सांभाळणं होत नाही. म्हटलं का नाही होत? नाही, ॲग्रेसिव्ह झालं आहे ते. म्हटलं तुम्ही 1-1 वर्ष जर त्या डॉगला फक्त केजमध्ये ठेवाल, त्याला तुम्ही बाहेर काढणार नाही. पिंजऱ्यात ठेवलेलं? हो, 1 वर्ष तुम्ही त्याला बाहेर काढणार नाही, तुम्ही त्याला वॉकला घेऊन जाणार नाही, तुम्ही त्याला प्रॉपर खायला देणार नाही, ग्रूमिंग करणार नाही, वॅक्सिनेशन्स करणार नाही, तो ॲग्रेसिव्ह होणारच. सो मग त्यांचं असं असतं की आता ॲग्रेसिव्ह झाला आहे, मग आता तुम्ही तुमच्यासारखे एनजीओ घेऊन जावा. मग आम्ही असं त्यांना विचारतो. मग आमच्यासारखे एनजीओ नाही ना घेऊन गेले, कुठेतरी दूर सोडलं जातं. मग तुम्हाला मी अजून सांगते, अशा प्राण्यांना कुठं सोडलं जातं? जंगलामध्ये. कारण का? ते शिकार बनतात दुसऱ्या ॲनिमल्सची. आणि किंवा अशा ठिकाणी सोडलं जातं, रेल्वे ट्रॅक. लोणावळ्याच्या साईडवरून आमच्याकडे बऱ्याच केसेस आले आहेत की बांधलं जातं त्यांना लिटरली. म्हणजे आमच्याकडे असे पण पिक्चर्स आहेत ज्यांना बांधलं जातं की आता एखादी गाडी आली तर त्याच्या गाडीखाली जावं. इतका माणूस क्रूर कसा असू शकतो? आणि त्या ॲनिमलसोबत ज्याला तुम्ही पाळलं आहे. सो अशा पण काही केसेस आमच्याकडे येतात. म्हणजे खरंच ही जी आपण म्हणतो ॲनिमल क्रुएल्टी ती होते. होते म्हणजे तुम्ही बघा ना, माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो. आणि ते पण तुम्ही पाळलेल्या प्राण्यांसोबत. म्हणजे तुम्ही 2 दिवस जरी एखाद्या कुठल्या माणसासोबत किंवा एखाद्या प्राण्यासोबत बसाल तर तुम्हाला अटॅचमेंट होऊन जाईल, तुमचाही जीव बसेल त्या प्राण्यांवरती. पण तरीही वर्ष सांभाळून माणसं त्यांच्या प्राण्यांसोबत असं करतात. आपल्याला असं वाटतं की ट्रॉमा फक्त माणसांमध्येच असतो, असं नाही. जसं आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं, आपल्याला त्रास होतो, आपल्याला पेन होतं, तसं ॲनिमल्समध्येही होतं. आमच्याकडे जास्मिन नावाची एक कॅट आली होती. जास्मिन पर्शियन कॅट होती. पर्शियन कॅट असतानाच फार सेन्सिटिव्ह असतात. जेव्हा आम्हाला कॉल आला जास्मिनसाठी तेव्हा आम्ही तिचा पिक्चर बघितला आणि असं होतं की ती इतकी घाबरलेली होती त्या पिक्चरमध्ये, जिला अबॅन्डन केलेलं होतं. आणि 4 दिवसांपासून ती रस्त्यांवरती फिरत होती. तिच्या मागे कितीतरी कुत्रे लागले असतील, गाड्या लागल्या असतील. आणि जेव्हा आम्ही तिला रेस्क्यू केलं ती कुठल्याच माणसाला हात लावू देत नव्हती. आणि आत्ता पण जेव्हा आम्ही तिच्या जवळ जातो ना तर ती स्वतःला प्रोटेक्ट करायला एवढी जास्त अंगावरती येते आणि ॲग्रेसिव्ह होते. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही म्हणजे मला उद्या जर डॉग पाळायचं आहे, तुम्ही मला म्हणलात की मला गीतांजली उद्या एखादा डॉग पाळायचं आहे, तर तुम्ही फायनान्शियली, मेंटली आणि फिजिकली कॅपेबल आहात का हे बघितलं पाहिजे. आणि तुमच्या एकट्याला प्राणी मित्र असून तुम्ही चालत नाही, तुमची फॅमिली पण आहे का? कारण तुम्ही 24 तास त्या प्राण्याला नाही देऊ शकणार आहे. आणि तुमचे फ्युचर प्लॅन्स टुवर्ड्स तसे आहेत का जेणेकरून तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल. कारण प्राणी घरामध्ये आणणं म्हणजे फक्त असा एक शोपीस नाही आहे ज्याला तुम्ही साईडला ठेवलं आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे गेलात. ते पण एक जीव आहे, तो पण एक तुमच्या फॅमिलीचा पार्ट असणार आहे. तो आजारी पडतो, त्याला वॅक्सिनेशनची गरज पडते, त्याला तुमचा टाईम हवा असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये ठेवणं इम्पॉर्टंट आहे. नाही तर मग जास्मिनसारखी अवस्था होते जी कधीच माणसांवरती परत विश्वास ठेवू शकत नाही. सो आत्ता जास्मिन आमच्याकडे जवळपास 1 महिना झाला आहे, ती अजूनही कोणाला हात लावू देत नाही. आणि जर तुम्ही तिची अवस्था बघाल तर तुम्हाला माणूस म्हणून इतकं वाईट वाटेल की एखादा व्यक्ती आपल्या प्राण्याला असं रस्त्यावरती कसा सोडून देऊ शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची झाली जिने आमच्या मनावरती फारच मोठ्या प्रमाणात परिणाम केला. दिवाळी होती 2025ची, जिथे सगळीकडे लोक आनंद साजरा करत होते, फटाके उडवत होते, आपल्या फॅमिलीला भेटत होते, नातेवाईकांशी भेटत होते. तिथे आम्हाला एक कॉल आला रात्री 11:30 वाजता की मॅम एक डॉग आहे आणि त्याच्या गळ्याला ना मुंबई पुणे हायवेवरची ही गोष्ट आहे, तर दारू पिऊन माणसांनी फक्त मस्तीसाठी आणि हाऊस म्हणून त्याच्या गळ्यामध्ये फटाके बांधले. बापरे. आणि फटाके बांधून आपण सिगरेटचे लायटर असतं ना त्याने ते जळवलं. त्याचा अख्खा गळा फुटला आहे, अख्खा. म्हणजे त्याची श्वासनलिका पण दिसत होती. आम्ही रात्री 11:30 वाजता आमच्या घरामध्ये सगळं दिवाळीचं वातावरण चाललं आहे, एव्हरीबडी इज एन्जॉईंग विथ देअर फॅमिली. आम्हाला जेव्हा अशी केस आली तेव्हा माझ्या टीमचं असं होतं म्हणणे माम आपण गेलं पाहिजे, आपण नाही गेलो तर ते कुत्रं मरून जाईल. मग आम्ही जेव्हा तिथे गेलो तोपर्यंत ती माणसं पळून गेलेली होती. आम्ही त्या डॉगला बघितलं, आम्हाला वाटलंच नाही की तो रात्रभरसुद्धा जगेल. त्याचं नाव आम्ही नयन ठेवलं आहे आता. आणि जेव्हा आम्ही त्या नयनकडे बघितलं तो तरीही माणसांना हात लावू देत होता.
तरीही तो माणसांना जवळ येऊ देत होता. म्हणजे तुम्ही विचार करा ना, काय माणसाचा माइंडसेट असू शकतो किंवा काय एक मानसिकता असू शकते जेव्हा तुम्ही एखाद्या जो बोलू शकत नाही, जो सांगू शकत नाही, जो स्वतःहून डॉक्टरकडे पण जाऊ शकत नाही, तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये फटाके बांधून फोडता फक्त तुमच्या मौज मस्तीसाठी. आज नयन आमच्याकडे आहे, खूप छान रिकवर होतोय. आणि तुम्ही ऑपरेशन केलं त्याचं, म्हणजे तुमच्या डॉक्टर? हां, मी ऑपरेशन केलं त्याचं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले. ग्लॅडली मला हे पण वाटतं की मी जेव्हा डॉक्टरांना म्हटलं की मॅम अशी अशी केस आले, तर त्यांचं असं होतं की नाही, हे बाजूला ठेवूया, हे जास्त महत्त्वाचं आहे. सो मला आनंद वाटतो की अशी काही टीम किंवा असे काही माइंडसेट माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्यांना माझ्या इतकंच प्रेम आहे प्राण्यांवरती. आज नयन रिकवर होतो आमच्या शेल्टरमध्ये, पण जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा ॲनिमल्स काही बोलू शकत नाही, आपली स्टोरी सांगू शकत नाही, तेव्हा आमच्यासारखे NGO ते काम करतात. तो पर्स्पेक्टिव्ह लोकांना समजून सांगतात. कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्ही बघत असाल न्यूज चॅनल्स किंवा दंतकथा काय सांगतात की कुत्री चावतात, डॉग बाईट्स वाढलेले आहेत, दर दिवसाला एवढे डॉग बाईट्स होतात, पण तुम्हाला कधी दुसरी साईड सांगितलीच गेलेली नाही आहे. म्हणजे उद्या जर नयन कोणाला चावला तर लोक हेच बघणार की तो चावला, पण त्याच्यामागे झालं काय हे कोणालाच माहीत नाही. सो अशा पण काही गोष्टी असतात ज्या होतात आमच्याकडून. आमच्याकडे असं पण एक डॉग आलेलं होतं ज्याचं नाव आम्ही प्रिटी ठेवलं होतं. त्या प्रिटीला इतकं जास्त प्रमाणात ब्रीडिंगसाठी यूज केलेलं होतं मॅम. म्हणजे तुम्हाला मी सांगते, वर्षभरामध्ये जवळपास 2 ते 3 वेळा तिच्याकडून पिल्लं करून घेतली जायची. प्रोफेशनल ब्रीडर करून. आणि ब्रीडिंग कधीच एथिकल असू शकत नाही. ब्रीडिंग इज समथिंग की तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा बघताय. आता तुम्ही जर एखाद्या ब्रीडरकडे गेलात आणि तुम्ही म्हणलात की मला एखादं लॅब हवं आहे, पण तुम्ही कधी हे विचारलं आहे का की मला लॅबच्या पॅरेंट्सला भेटायचं किंवा ह्या डॉगची आई कोण आहे, वडील कोण आहे, आपण कधीच विचार नाही करत. पण ज्या परिस्थितीमध्ये त्यांना ठेवलं जातं ना, ती अवस्था किंवा ती सिच्युएशन किंवा तो सिनारिओ खूप खराब असतो. बघितलाय तुम्ही? हो, मी खूपदा बघितलं. आमच्याकडे पिक्चर्स आहेत, आम्ही रेस्क्यू पण केलेले आहेत तशा ॲनिमल्स. काय करतात? त्यांना साधं ऊन पण बघायला मिळत नाही. म्हणजे एखाद्या रूममध्ये 1 BHK फ्लॅट असतो जिथे जवळपास 30 ते 40 प्राण्यांना ठेवलं जातं. अनएथिकल त्यांच्याकडून ब्रीडिंग केलं जातं आणि त्यांचीच पिल्लं 50-60 हजाराला बाहेर विकली जातात. पण जितकी डिमांड जास्त तितका सप्लाय. तुम्ही जर डिमांडच बंद केली ॲज अन इंडिव्हिज्युअल पर्सन तर सप्लाय पण कमी होईल. पण आपलंच आहे गरज प्राण्यांची. म्हणजे आमच्यासारख्या NGOमध्ये असे कितीतरी ॲनिमल्स आहेत ज्यांना घराची गरज आहे, ज्यांची दिवाळी दसरा ॲनिमलमध्येच साजरा होतो. पण तुम्ही जर हा विचार केलात की एखादं डॉग विकत घेण्यापेक्षा मी NGOमधून अडॉप्ट करतो आणि त्याला घर देतो, इजंट इट्स अ ब्युटिफुल थिंग टू डू विथ ॲन ॲनिमल. सो अशा पण काही गोष्टी असतात. पण हे सगळं लिगल आहे असं ब्रीडिंग करणं वगैरे? इट्स नॉट हे लिगल नाही आहे. पण मग अशी जर आपण कंप्लेंट केली तर काय? पैसे देऊन सुटतात ते पोलिसांना पैसे देतील 10-20 हजार रुपये आणि सुटून जातात ते. मला असं वाटतं की एव्हरी डे जेव्हा पण आमच्या हेल्पलाईनवरती कॉल येतो तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट केस बघायला मिळणार नाही. हीच वाईट होती. पण एव्हरी डे आमचा गैरसमज असतो तो. आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त वाईट केसेस येतात. आमच्याकडे एक डॉग आला होता आणि त्या डॉगच्या अंगावरती गरम तेल फेकलं गेलं होतं. तुम्हाला सांगते मी, त्याचा सिनारिओ असा होता की एक वडापाववाला होता ज्याच्याजवळ ते कुत्रं येऊन उभं राहायचं. आता ते कशासाठी यायचं की एखादं काहीतरी पाव मिळेल किंवा एखादी चपाती मिळेल त्याला खायला, बस ह्याच आशेने ते यायचं. तर त्या वडापाववाल्याने 1-2दा त्याला हे केलं आणि शेवटी त्याने जे वडापावचं तेल असतं ते त्याच्या अंगावरती टाकलं. सो मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कसं, म्हणजे तुमचं मन कसं तयार होतं ती गोष्ट करायला त्या प्राण्यासोबत. जेव्हा त्या ॲनिमलला आम्ही रेस्क्यू केलं, आम्हाला बघून इतकं वाईट वाटलं. आणि ह्या गोष्टी फक्त फिजिकली नाही, इमोशनली इम्पॅक्ट करतात आमच्या मनावरती. म्हणजे जेव्हा मी एखादी केस अशी अटेंड करून घरी येते तेव्हा मलाही जेवण जात नाही किंवा मलाही हा विचार पडतो की खरंच आपल्याला प्राण्यांपासून धोका आहे की प्राण्यांना आपल्यापासून धोका आहे. म्हणजे हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे तुम्ही किंवा ज्या पण व्यक्तीला नॉलेज नाही आहे फारसं ॲनिमलबद्दल, त्याला असंच वाटतं की ही प्राणी चावतात, किऑस क्रिएट करतात, आजूबाजूला आपल्या समाजामध्ये ह्यांच्यामुळे खूप जास्त गोंधळ झालेला असतो. पण त्यांच्यासोबत ते अशा बऱ्याच काही गोष्टी होतात, फक्त त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नाही. एवढाच फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. ज्या ॲनिमलला आम्ही शेल्टरमध्ये आणलं ज्याच्यावरती तेल टाकलं होतं, आम्ही त्याला मेक शुअर केलं की एक बेस्ट लाईफ देऊ आणि त्याला हे सांगायचा प्रयत्न करू की सगळीच माणसं सारखी नसतात. मग आम्ही त्याला शेल्टरमध्ये आणलं, तो रिकवर झाला. आमचं धाडस नाही झालं परत त्याच एरियामध्ये त्याला रिलीज करायचं, तो आमच्याकडेच आहे आता आणि आमच्याकडेच रिकवर होतो आहे. पण मग तुम्ही हे जे ज्यांना ठेवता ते कायमचे तुमच्यावर राहतात? हो, आपल्याकडे सध्या 131 ॲनिमल्स आहेत शेल्टरमध्ये. 131? हो, आणि 7 गायी आहेत. गायी कशा काय पोसतात? आता मी एखादा पर्सन आहे ज्याने गाय घेतलेली आहे
आणि त्या गाईने आता दूध देणं बंद केलं, सोडून देतो आम्ही रस्त्यांवरती. असा पण माइंडसेट असतो लोकांचा की आता ही गाय दूध देत नाही आहे, महिला रस्त्यावरती तरी सोडून द्यायचं किंवा कसायला तरी विकायचं. किती 7 ते 8 हजारांसाठी गाय कसायला विकतात? हो, कारण माणूस स्वार्थी आहे मॅम, माणूस स्वार्थी आहे. गरज पडली तर लोक आईवडिलांना पण वृद्धाश्रमात सोडून देतात, तर हे तर प्राणी आहेत. आणि आम्ही असं पण बघितलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा त्यांना समजायला जातो की अरे दादा तुम्हाला एवढं दूध दिलं तिने जिच्यावरती तुमचं पोट चाललं, तर त्यांचं असं तुम्हालाच एवढी काळजी आहे मग तुम्ही घेऊन जा. मग आम्ही शेवटी आणतो, कारण आम्हाला काळजी, आम्हाला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. मग अशा गायी करत करत आम्ही त्या आमच्याकडे आलेल्या असतात. आता अशी पण एखादी गाय असते जी जन्मजातच चालू शकत नाही. मग तो ओनर म्हणतो मला काय उपयोग आहे मग ह्या गाईचा. म्हणजे अपंगांना पण सोडून देतात? हो, अपंगांना पण उपयोग काय मग तिचा. तुम्हाला तिची काळजी घ्यायची आयुष्यभर, ती उठू शकणार नाही आहे, तुम्हाला तिची घाण काढायची आहे, तुम्हाला तिची साफसफाई करायची आहे, तेवढं काम नाही, तेवढा वेळ नाही आहे त्यांच्याकडं. त्यांच्यासाठी गाई म्हणजे धंदा आहे. जेव्हा तिथून येणारा पैसा संपला, त्यांची गरजही संपली. आणि मग आमच्यासारख्या NGOला पुढाकार घ्यावा लागतो. आणि अशा गायींसाठी आत्ता आपल्याला 4 महिने झालेत फक्त गोशाळा सुरू करून, पण ह्याच विचाराने आपण गोशाळा सुरू केली आहे की गायींची पण अवस्था आपल्या भारतामध्ये एक अशा प्रकारे आहे, तर आपण गायींसाठीही काहीतरी केलं पाहिजे. सो आपल्या इकडे तिथेही OPD आहे, तिथेही आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो गायींसाठी. किंवा मग या गायींना विकायला नेत असली तरी पण तुम्ही सुटका करतात का? हो, कॉल येतो आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडे असे काही ग्रुप्स असतात जिथे कळतं आपल्याला की अरे हा असा व्यक्ती आहे, गाईला जखम झालेली आहे, तर ट्रीटमेंट नाही करू शकत आहे, पैसे पण नाही घालवायचे त्याला. मग ते म्हणतात तुम्ही प्लीज काहीतरी करा, नाही तर तो विकून देईल कसायला. मग आमच्यासारखे NGO पुढाकार घेतात, म्हणतात दादा असं काही करू नका, विकू नका तुम्ही. मग त्यांचं असं होतं की नाही मला पैसे मिळत आहेत ना 7-8 हजार. मग आम्ही त्याला समजून सांगतो. मी तुम्हाला काय सांगते मॅम, 100 ॲनिमल ट्रीट करणं किंवा 100 ॲनिमल जगवणं जास्त सोपं आहे दॅन एखाद्याचं माइंडसेट चेंज करणं. मला असं वाटते हो, मी 10पैकी 1 जरी माणसाचा माइंडसेट चेंज करू शकले ना टुवर्ड्स ॲनिमल, तरी मला असं वाटेल की मी खूप मोठं कार्य केलं आहे. कारण ते जास्त अवघड आहे आजकालच्या जगामध्ये. ते तुम्ही कसं, म्हणजे काय बोलता तुम्ही त्यांच्याशी? कारण माणुसकी जागी करणं सोपं नाही माणसांमध्ये. आम्ही असं बोलतो की तुमचं जर बाळ असलं असतं आणि ते आजारी पडलं असतं तर तुम्ही सोडलं असतं का सर? बरं, मग दुसरे काही सोल्युशन्स काढू शकता का तुम्ही? आम्ही तुम्हाला मदत करू शकतो का? मी नेहमीच समोरच्याला बेनिफिट ऑफ डाऊट देते. मी त्याच्या चेअरमध्ये बसून स्वतःला बघते की मी जर असले असते, किंवा लोकांचं असं असतं की माझी आई आजारी आहे म्हणून मला काळजी घेणं होत नाही. मग पण जीव पण असतो त्याचा त्या ॲनिमलवरती. मग आम्ही म्हणतो की सर आम्ही ह्याला घेऊन जातो, तुम्ही भेटायला येत जा, तुम्ही आम्हाला मदत करत जा, घरातले न्यूजपेपर्स असो, बेडशीट्स असो, आम्हाला डोनेट करत जा. सो आम्ही लोकांना हे समजून सांगतो की त्या प्राण्याला काय वाटतं किंवा त्या प्राण्याची अवस्था पुढे जाऊन काय होईल, तो सिनारिओ आम्ही त्याला समजून सांगतो आणि थोडाफार त्याचा माइंडसेट चेंज करायचा प्रयत्न करतो. आणि घोडा आणि पक्षी पण आहेत का? हां, पक्षी आमच्याकडे येतात, आपण ठेवत नाही. पॅरेट्स येतात आपल्याकडे, पण वाट चुकलेले असतात ते नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पक्षाला इलेक्ट्रिक करंट लागला, ते खाली पडतं. मग आता सगळेच ॲनिमल वाचतात असं नाही, कारण दुसरी गाड्या वगैरे येतात, मग ते मरून जातात. पण काही काही असे पडतात, लोक बघतात आणि ते आमच्याकडे घेऊन येतात. मग आम्ही त्याची इनिशियल ट्रीटमेंट करतो. तर काय होतं, डॉग्स आणि बर्ड्स एकसाथ नाही राहू शकत. नाही, हां, म्हणजे ते डॉग्स जनरली हंटर्स असतात ना, त्यांना हे हंट करायचं असतं. आणि मग ते बर्ड्स आणि ते आवाजाने मग ते फार हे होतात. सो आपण तरी, आणि बर्ड्ससाठी फार वेगळं युनिट लागतं, त्याला वेगळ्या केजेस लागतात, जे आपल्याकडे अजून तरी नाही आहे. मग आम्ही दुसऱ्या NGOला त्यांना कोऑर्डिनेट करतो की आम्ही इनिशियल ट्रीटमेंट देतो ह्या बर्डला आत्ता, जेणेकरून हा 1 तासाचा प्रवास तरी करू शकेल. आणि मग दुसऱ्या NGOला आपण त्याला ॲडमिट करायला लावतो. कुठून कुठून येतात हे सगळे कॉल्स आणि प्राणी? म्हणजे तुमचं पुण्यामध्ये आहे ना, तर मग पूर्ण महाराष्ट्रातनं येतात का? पूर्ण महाराष्ट्रातून येतात मॅम. आमच्याकडे बारामतीवरून केसेस येतात, रायगडवरून येतात. आमच्या NGOमध्ये आमचं काय म्हणणं, केसेस कुठूनही आणा, तो प्राणी यांना आम्ही मदत करणार. माणूस बघून नाही, शहर बघून नाही, तुम्ही कसे व्यक्ती आहात बघून नाही, प्राण्याला बघून आम्ही मदत करणार. सो आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्रावरून केसेस येतात, ज्या शहरांमध्ये किंवा ज्या गावांमध्ये ट्रीटमेंट नाही. बाबा आता एखादा कॉल आम्हाला येतो की आमच्या गावामध्ये एक डॉग आहे ज्याचा पाय कापायची गरज आहे, कारण पायात किडे झालेले आहेत. मग ते गावाकडे तर होणं शक्य नाही. मग आम्ही काय म्हणतो, घेऊन या सर तुम्ही, आम्हाला तितक्या दूर येणं तर पॉसिबल नाही, पण तुम्ही घेऊन आम्ही ट्रीटमेंट नक्कीच करून देऊ. सो अशा ट्रीटमेंट्स आपण दिवसभरामध्ये करतो. पण मग ही लोकांपर्यंत माहिती कशी पोचते? थ्रू इंस्टाग्राम, सोशल मीडिया. हो, सोशल मीडियावरती मला असं वाटतं तुमचं काम, सोशल मीडिया म्हणजे मी असं म्हणत नाही, आता बऱ्याच लोकांचे सोशल मीडिया असतात,
पण लोकांना ना तुमच्यामध्ये जेन्युअननेस दिसतो आणि जो आम्ही एव्हरी डे इंस्टाग्रामवरती दाखवतो, दिवस कसा सुरू होतो, प्राण्यांची ट्रीटमेंट कशी होते, मग आमच्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ह्या केसेसबद्दल. कारण मला असं वाटतं तुम्ही जर तुमचे 100 रुपये पण मला देताय ना, तर तुमचा हक्क आहे जाणून घ्यायचा की आम्ही करतो काय, आणि आम्ही ते दाखवायचा प्रयत्न करतो. आणि लोकांना असं असतं की तुम्ही पैसेच द्या, हा माझा अपेक्षा नाही आहे. तुम्ही या, मदत करा, तुमचा वेळ द्या, तुमचे जुने कपडे द्या, तुमचे न्यूजपेपर्स द्या, आणि काहीच नाही देता आलं ना तर प्राण्यांच्या टुवर्ड्स हेट्रेड तरी नका ठेवू. सो अशा गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो. पण याच्यामध्ये तुम्हाला काही चांगले अनुभव पण येत असतील ना? खूप चांगले अनुभव येतात. मला असं वाटतं ॲनिमल वेलफेअरची जितकी एक निगेटिव्ह साईड आहे तितकी चांगलीसुद्धा साईड आहे. आमच्याकडे अशी पण लोकं आहेत जे प्रत्येक महिन्याला मला कॉल करतात आणि म्हणतात, गीता सगळं ठीक आहे ना NGOमध्ये, आणि काय लागलं तर सांग बरं का, आणि एखाद्या गोष्टीची जर आम्हाला गरज पडली तर ते घरातल्या गोष्टी पण आम्हाला देतात. त्यांचं असं असतं की तुमचा प्रॉब्लेम म्हणजे आमचा प्रॉब्लेम. म्हणजे अशी पण काही लोक आहेत मॅम जे हैदराबादला राहतात, बँगलोरला राहतात, पण एव्हरी मंथला त्यांचा चेक येतो. ना त्यांनी कधी मला बघितलं आहे, ना त्यांनी कधी NGOला बघितलं आहे, पण त्यांचं असं आहे की नाही, तुमचं कामामध्ये आम्हाला खरेपणा वाटतो. आणि कसं असतं ना, डॉक्टर इंजिनियर्स तर सगळेच बनतात मॅम. मला काहीतरी सोशली करायचं होतं, म्हणजे मला काहीतरी प्राण्यांसाठी करायचं होतं, आणि त्यांचं असं असतं की आम्हाला तर वेळ नाही आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एवढे बिझी असतो, पैसा कमवण्याच्या नादांमध्ये किंवा लाईफमध्ये एवढे पुढे गेलेलो आहे की हे मला करायची इच्छा होती पण वेळ नाही आहे, तुमच्यामार्फत तरी होऊ देत. आणि मग अशी पण काही लोकं आहेत, दिवाळीला आमच्या शेल्टरवरती फराळ येतो, आमच्या शेल्टरमध्ये कपडे येतात नवीन, लोकं आम्हाला काय म्हणतो त्याला, अशा काही गोष्टी पाठवतात. म्हणजे आम्ही जर एखाद्या दिवशी असं टाकलं की आता रेस्क्यूला गेलो होतो, फारच वेळ झाला, तर आम्हाला जेवणसुद्धा येतं घरचं. आणि मला असं वाटतं काय म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते की लोकांना आम्ही आपले वाटतोय, आणि लोकांना आमच्या टीममध्ये ते इनडायरेक्टली आहेत टुवर्ड्स डुईंग दिस वर्क. सो असे पण काही अनुभव येतात. असे पण काही पोलीस लोक आहेत जे आम्हाला खूप मदत करतात. म्हणजे बिईंग अन फिमेल हे काम करताना मला रात्री 2-2 वाजता पण थ्रेट्स येतात. थ्रेट? हो, की समजा एखादा गाववाला आहे ज्याचं डॉग मी रेस्क्यू केलेलं आहे, आणि डॉग रेस्क्यू केल्यानंतर मी त्याला कायदा शिकवला आहे, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तुम्ही घेऊन जाता पोलीस स्टेशनला? हां, मी घेऊन जातो, पोलिसांना कॉल करायला लावतो. आता आमच्याकडे सिंहगड रोडला एक केस आली होती ज्याचं नाव ब्रुनो होतं. त्याचं अख्खं नाक गेलं होतं. त्याला फायटिंगसाठी यूज करायचा तो. फायटिंग म्हणजे 2 प्राण्यांमध्ये भांडणं लावून देतात फक्त मौज आणि मस्तीसाठी. आणि चालतं असं अजून? हो, असंही चालतं. शेतांमध्ये होतं. गाववाली लोक फार करतात ही गोष्ट. तुम्ही जर इंस्टाग्रामवरती टाकलं तर तुम्हाला बरेचसे पेज दिसतील जिथे ह्या गोष्टी अजूनही घडतात. आणि जेव्हा आम्हाला कळालं, आजूबाजूच्या लोक रिपोर्ट करतात मग की असं एक डॉग आहे मॅम, त्याचं नाक गेलेलं आहे, आम्ही आजूबाजूला चेक केलं तर ते म्हणतात की हा व्यक्ती ह्यांना फायटिंगसाठी यूज करतो. जेव्हा आम्ही ब्रुनोची फोटो बघितला तेव्हा आम्हाला कळालं की अरे ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यासोबत काहीतरी होतं आहे. मग तेव्हा आम्ही त्याचं इंस्टाग्राम पेज बघितलं तर आम्हाला ब्रुनोचं नाही, त्या व्यक्तीचं. हां, मग त्याने ते व्हिडिओज टाकले होते. मग त्याच्यामागे असं काही म्युझिक, तू आके तो दिखा, ये वो, आणि मग तो शो ऑफ करत होता त्या ॲनिमलवरती. पण त्या फायटिंगमध्ये हर्ट होत होता. म्हणजे जेव्हा अशी काही फायटिंग होते तेव्हा कुठलं तरी एक ॲनिमलला खूप जास्त त्रास, म्हणजे लचकासुद्धा काढला जातो अशा फायटिंगमध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याच्या नाकाला जखम झाली होती. आम्ही तिथे गेलो. तो एकदम सिंहगड रोडचा नामांकित गाववाला, ज्याची पॉलिटिकल ओळख आहे, ज्याला आजपर्यंत कोणी हात लावलेला नाही आहे, मस्त बंगला, बाहेर थार उभी होती. म्हटलं दादा तुम्ही हे पण जे पण काय करता ना, म्हटलं चुकीचं आहे, प्राण्यासोबत असं करू नका. म्हटलं नाही, माझा फार जीव आहे म्हणे त्याच्यावरती. म्हटलं असता तर तुम्ही त्यासोबत असं गेलं नसतं. म्हटलं सर तुम्ही परत अशा काही गोष्टी करू नका, पण माझा विश्वास नाही म्हटलं तुमच्यावरती, तर मी तुम्हाला विनंती करते की मी हे डॉग घेऊन जाते म्हटलं. आणि जेव्हा मी तिथे गेले मॅम, तेव्हा त्याला ना आपण काय म्हणतो, कचरा कसं असतो, कचऱ्याची पिशवी, अशा पिशवीमध्ये त्याला खायला द्यायचे ते. म्हणजे ठेवायचं म्हणून कसं आपण ठेवतो एखाद्या प्राण्याला, तर मला तिथे जाऊन कळालं. आणि असं एखाद्या खराब बाऊलमध्ये पाणी होतं ज्याच्यामध्ये तो घाण गटरमधलं पाणी कसं तसं पाणी प्यायचा तो. आणि मग तो मला म्हणला की माझं डॉग आहे, काय करायचं ते करून घ्या, नसतो मी तुम्हाला हात लावू देत. म्हटलं ठीक आहे सर, मी तुम्हाला प्रेमाने सांगते. म्हटलं असं कायदा आहे टुवर्ड्स ॲनिमल क्रुएलिटी, जर तुम्ही करताय किंवा काय करताय तर ह्याचे पण सेक्शन्स आहेत म्हटलं, आणि मी ह्या डॉगला घेऊन जाऊ शकते म्हटलं ॲज अन NGO. जावा म्हणे तुम्ही, कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं ना जावा. मग मी पोलीस स्टेशनला गेले, मी सांगितलं त्यांना. मग मी फोन केल्यावरती जे पण काही ॲनिमल वेलफेअरमध्ये ऑथॉरिटीज असतात, ग्रेटफुली अशा ऑथॉरिटीज आहेत ज्यांनी कॉल केला तिथे पोलीस स्टेशनमध्ये की ह्या अंडर तुम्ही FIR दर्ज करून घ्या. मग त्याला फोन केला, मग तो तिथे आला पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याचं असं होतं की व्यवस्थित जा आता घरी. म्हटलं हा मला परत थ्रेट देतो, ह्याची पण एक केस टाका म्हटलं आता अजून,
की तुम्हाला हे केलं. इज लाईक की तू व्यवस्थित जा आता घरी, मग तुला माहीत नाही तू कोणाला हे केलं आहे ते. आणि माझं असं होतं की ठीक आहे बघूया म्हणलं आपण. मग मी त्या डॉगला तिथून उचललं आणि शेल्टरवरती आणलं. पण त्याच्यानंतरही असं होतं, मला रोज दिवसाला कॉल यायचे, माहिती आहे का तुम्ही भाऊंचं कुत्रं उचललं आहे, तुम्हाला माहिती आहे का ते कोण आहेत. आणि माझं असं होतं की हे बघा दादा, मी जे काम करते आहे ना, माझी ड्युटी करते आहे टुवर्ड्स ॲनिमल्स. तुम्हाला जे काही करायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतं ते एथिकल आहे, तुम्ही नक्कीच करा म्हणलं. पण तुमचा ब्रुनो म्हणलं खूप छान आहे, व्यवस्थित आहे आणि सुंदर आयुष्य जगतोय म्हणलं माझ्या इथे, आणि तेच तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असली पाहिजे. मग हळूहळू जेव्हा मी स्ट्रॉंग राहिले ना, तेव्हा त्यांना असं झालं की ठीक आहे आपण काय नाही करू शकत. पण अशा पण धमकी येतात की मी तुमचं NGO बंद करून दाखवेल. तर माझं असं असतं की जर आमच्या विरोधात काही लोक आहेत तर आमच्यासोबतही बरेचसे लोक आहेत जे आम्हाला मदत करतात. म्हणजे बरेचसे मराठी सेलिब्रिटीज आपल्याला ओळखतात, बरेचसे मराठी सेलिब्रिटीज शेल्टरवरती येऊन गेलेले आहेत, पॉलिटिकल लोक ओळखतात. त्यांचं असं असतं की मॅम काही झालं तर एक फोन फक्त फिरवा, आम्ही आहोत. सो त्याच्यामुळे आम्हाला धीर मिळतो, मला असं वाटतं. आमच्याकडे उंट पण होता. अच्छा, उंट आला? हो, उंट होता आमच्याकडे. आमच्यासाठी फार असंच होतं की उंट येणार आहे आपल्याकडे. आणि कुठून आला तो? हां, एक माणूस होता जो उंटाची सवारी म्हणतो ना आपण, तर एक सर्कस चालू होती वाकडमध्ये. आणि त्या उंटाला पायाला जखम होती, अंगाला जखम होत्या, ज्याच्यामध्ये किडे पडले होते. पण तरीही त्याच्यावरती तो चादर टाकून त्याच्यावरती माणसांना बसून फिरवायचा. सो मला असं वाटतं की त्या चादरच्या खाली जे काही म्हणजे सत्य आहे ना, ते तुमच्यासारख्या किंवा अशा लोकांना नाही समजणार ज्यांनी ॲनिमल वेलफेअरमध्ये कधी डोकावून नाही बघितले. आणि जेव्हा तिथल्या एका व्यक्तीने विचारलं त्याला की अरे ह्याला तर चालता पण येत नाही आहे, तर तुझी ट्रीटमेंट वगैरे करतोस का? तर त्याचं असं होतं की आपको क्या करना है. आणि मग तो माणूस म्हणला ठीक आहे, मी NGOला कॉन्टॅक्ट करतो मग, कारण तू हे फार क्रूरता करतोस त्या उंटासोबत. आणि त्याचं होतं की ठीक आहे देख लेंगे. आणि मग त्याने आम्हाला व्हिडिओ पाठवला त्या उंटाचा. मग मला टीमला आला. मग आम्ही अशा वेळेस काय करतो, आम्ही एक लीगल फॉर्मॅट घेऊन जातो, कारण कधी कधी लोक अंगावरती पण येतात. मग आम्ही मुलांना पण घेऊन जातो सोबत, जे आम्हाला फक्त एक प्रोटेक्शनसाठी, कारण फिमेल जातात भरपूर तिथे. आणि आम्ही गेलो, मी त्यांना म्हटलं भैया ये क्या कर रहे हो आप. तर मला म्हणे नाही ये मेरा ऊँट है. म्हटलं तुम्हारा ऊँट भी रहेगा तो तुम्हारा है, तो तुम उसको ऐसे परेशान नहीं कर सकते म्हटलं. तर मला म्हटलं उसका ट्रीटमेंट चल रहा है. म्हटलं किसके पास चल रहा है, सांग म्हटलं मला, कुठल्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतोस. तर त्याला नावच नाही सांगता आलं. म्हटलं खोटं बोलू नकोस, मी उंट घेऊन जाईल म्हटलं. तर त्याचं असं होतं की माझं पोट चालतं. मग म्हटलं अरे ज्याच्यावर तुझं पोट चालतं, जी लक्ष्मी आहे तुझी, तू तिला तर नीट ठेव. मी असं नाही म्हणत की तुझं पोट चालतं, हो नक्कीच तुझं पोट चालतं याच्यावरती, आणि मी त्या उंटाला असंच नाही घेऊन जाणार, पण तू तिला व्यवस्थित तरी ठेव. ज्याच्यावरती तू अन्न कमवतोयस आणि जी तुझी लक्ष्मी आहे, तर तू त्या उंटाला तरी व्यवस्थित ठेव. त्याचं असं होतं की पैसे नाही आहे मेरे पास. म्हटलं अरे 100 रुपयाचं बिटाडीन आणि एखादा कापूस आणायला किती लागतं म्हटलं इच्छा असली पाहिजे मदत करायची. मग मी म्हटलं मी उंटाला घेऊन जाते म्हटलं आता. मला म्हटलं नाही मॅम, मुझे 2 दिन दे दो, मैं इसका ट्रीटमेंट करातो. म्हटलं तब तक घोडेसवारी बंद, उंटाची सवारी बंद म्हणलं. तर मला असं होतं की त्याचं हां मी बंद कर देतो. पण परत मला त्या माणसाचं असं आलं की नाही मॅम तो तसाच चालवतो उंटाला. मग आम्ही गेलो, पोलिसांना घेऊन गेलो सोबत. म्हटलं आम्ही ह्या व्यक्तीला 2 दिवस झालं सांगतोय म्हटलं सर, पण परत अजून तशीच क्रूरता करतोय. मग त्यांना समजून सांगितलं. मग गेलो, उंटाला आम्ही आणलं, शेल्टरमध्ये आणल्यानंतर आम्ही त्याची सगळी ट्रीटमेंट केली. आणि तो उंट आमच्या शेल्टरमध्ये असा होता की आम्ही पण, म्हणजे असं नाही की मला फार एक्सपिरियन्स आहे उंटांसोबतचा आणि किंवा माझ्या वेटला, तर त्यांचं असं होतं की नाही करू काहीतरी. मग ग्लॅडली आमचे वेट पण असे की मी शिकेल, मी करेल. आणि मग तो उंट इतका छान झाला, तो उंट आमच्या डॉगसोबत वगैरे खेळायचा, म्हणजे शेल्टरच्या आजूबाजूला. आणि मग आम्ही त्याला सगळं व्यवस्थित केलं. मग त्या माणसाचा आम्हाला फोन आला की ऐसा चाहिए मुझे. म्हटलं देखो सर मैं अभी उसको वापस तो नहीं दे सकती हूँ, क्योंकि क्या गारंटी म्हटलं आप उसको अच्छे से रखोगे. मग असं सगळं झालं. मग एक दुसरा NGO आहे वाईल्ड लाईफ, आम्ही तिथे त्या उंटाला पाठवून दिलं, कारण मग शेल्टरमध्ये त्याला खूप जागा लागायची आणि आपलं शेल्टर तेव्हा छोटं होतं. मग आम्ही त्याला छान व्यवस्थित करून दुसऱ्या NGOला दिलं. मग वन्य प्राणी असे आणखीन कोणी आलेत का, म्हणजे तुमच्याकडे रेस्क्यू केलेले किंवा अपंग, की तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊन पाठवलं? घोडा आला होता आमच्याकडे. घोड्याचं असं होतं की एक घोडा होता जो असाच रस्त्यावरती फिरायचा, ज्याचा मालक होता, पण त्याला रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला होता त्याचा चालताना फिरताना. कारण काय होतं, ही मालक लोक ना दिवसभरामध्ये घोड्यांना असंच सोडून देतात की खायला चरायला, पण ते रस्त्यांवरती सोडून देतात आणि तिथे त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो 3 दिवस रस्त्यावरतीच पडून होता. आता आजूबाजूच्या लोकांनी त्या ओनरला सांगितलं की सर आपके घोडे कैसे हो गए. तो म्हणला नाही देख सकता, कारण घोड्याची ट्रीटमेंट त्यांना नाही म्हटलं तरी 30,000 ते 40,000पर्यंत जाते. तेवढे पैसे त्यांना घालवायचे नसतात.
मग आम्ही आमच्यासारख्या एनजीओला कॉन्टॅक्ट केला, आजूबाजूच्या लोकांनी चालणाऱ्या. आम्ही गेलो, घोड्याला उचललं, शेल्टरमध्ये आणलं, त्याची ट्रीटमेंट केली आणि मग नंतर आम्ही त्याला शेल्टरमध्येच ठेवलं. सो तो आमच्याकडे 2.5 वर्ष होता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आमचं प्राण्यांचं काम वाढलं, डॉग्स कॅट्सचं, तर आम्ही तेव्हा त्याला वाईल्ड लाईफमध्ये हे करून दिलं, म्हणजे पाठवून दिलं. मग असं कधी झालं आहे का की एखादी केस आली, एखादा प्राणी आला, पण तुझ्यावर पर्सनल लेवलवर त्याचा खूप इम्पॅक्ट झाला? हो, असं एक केस आहे जी आमच्या शेल्टरची काय म्हणतो शान आहे सध्या. कुठलाही व्यक्ती शेल्टरमध्ये आला की त्याच्याबद्दल विचारतो, ज्याचं नाव देवा आहे. देवा 7 महिन्याचा असताना आमच्याकडे आला होता. काही लोक आमच्याकडे घेऊन आली होती आणि त्याची हिस्ट्री अशी होती की त्याला लहान मुलांनी, आपल्या सोसायटीमध्ये कसं आपण खेळत असतो, तर त्याने त्या कॅटला त्या लहान मुलांनी उचलून पेंटच्या बकेटमध्ये टाकलं होतं. पेंट म्हणजे पेंट आपण करतो ना, केमिकल पेंट, येस, त्याच्यामध्ये टाकलं होतं. जेव्हा तो आमच्याकडे आला त्याच्या डोळ्यांशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हतं, पूर्ण अंगावरती पेंट होता त्याच्या. आणि आमचं असं होतं की कोणी केलं हे? आणि त्याचं असं होतं की काय सांगू मॅम, आमच्या सोसायटीमधली लहान पोरं. मग आता हा पर्स्पेक्टिव्ह कोण समजून सांगतो लोकांना जाऊन? त्या कॅटने जर एखाद्या लहान मुलाला काही केलं असतं तर लोकांनी हेच बघितलं असतं की बघा कसे असतात हे प्राणी. मग जेव्हा आम्ही देवाला घेतलं तर आम्हाला असं झालं की कदाचित काय करू शकतो आपण म्हणजे ह्या कॅटसोबत. मग आम्ही रोज महिनाभर हळूहळू तेल लावून तो पेंट काढायचो आणि त्या पेंटमुळे त्याला केमिकल रिॲक्शन झाले आणि 2 डोळे गेले. त्याचे 2 डोळे आम्हाला काढावे लागले. म्हणजे तुम्ही विचार करा, तो कितीतरी जास्त पेनमधून निघून गेला आणि त्याला माहितीही नाही की त्याची चूक काय. आम्ही त्याचं अंगावरचा पेंट काढत होतो, त्याला काढताना पण त्रास होत होता कारण त्याच्यासोबत त्याची स्किन पण निघत होती. तरी आम्ही हळूहळू करत महिनाभर त्याचा पेंट काढला. त्या महिनाभरामध्ये जेव्हा पेंट निघाला तेव्हा आम्ही त्याच्या डोळ्याचं पण ऑपरेशन केलं. डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर परत त्याला स्किन इन्फेक्शन झालं. मग कारण बॉडीवरती काही स्किन नव्हती आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे ते इन्फेक्शन झाली. आणि आम्हाला त्याच्याकडून असं बघून वाटलं की अरे किती काय, म्हणजे एकाच्या चुकीमुळे एखादा प्राणी किती सफर करू शकतो आणि जे की तो सांगूही शकत नाही आहे की त्याला काही त्रास होतो आहे का किंवा काय. आज देवा आमच्याकडे जवळपास 3 वर्ष झालं आहे, पण तो एकदम सुंदर आयुष्य जगतो आहे आणि खूप छान राहतं. तर मला असं वाटतं की इच्छा तिथे मार्ग असतो. जर तुम्हाला असं वाटतं की आज आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही किंवा आपल्या इतकं वाईट कोणासोबतच झालेलं नसेल, पण वेळ ही अशी गोष्ट आहे ना की चांगलीही वेळ जास्त काय टिकत नाही आणि वाईटही वेळ जास्त काय टिकत नाही. आणि देवा आपल्याला हे सांगून जातो की तुम्हाला जर इच्छा असेल आणि तुम्हाला वाटतंय की नाही आपण हे करू शकतो, ह्याच्यातून आपण जाऊ शकतो, तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. आणि त्याला 2 डोळे नाही आहेत तरी पण तो आनंदाने राहतोय. तरी पण तो आनंदाने राहतो, सगळ्यांचे आवाज ओळखतो, त्याला बोललेलं कळतं, त्याला त्याला त्याचं जेवण कुठं असतं ते माहीत असतं, त्याला झोपायला कुठं जायचं ते सुद्धा माहीत असतं. सो आमच्याकडे लोक येतात आणि त्यांचं असं देवा किधर आहे आणि असं देवा इधर आहे. सो मस्त राहतो तो आता शेल्टरमध्ये, खूप आनंदाने राहतो तो. आणि डोळे नसून सुद्धा त्याला माहिती आहे की जग बघायचं आहे कसं आणि माझी माणसं कोण आहे तिथे. मग असं कधी झालं का गीतांजली की असं खूप जीव लागला आहे एखाद्यावर, कारण खूप काही म्हणजे त्याची सफरिंग्स बघितली, तू पण ट्रीटमेंट केली, पण मग नंतर कोणीतरी घेऊन गेलं ते अडॉप्शनला म्हणा किंवा असं कधी झालंय का? असं होतं. काय शिकली आणि त्याच्यातनं तू? मला म्हणजे शेल्टरमध्ये असे काही ॲनिमल्स येतात ना जिथे काही ॲनिमल्स असे ना मनाच्या जवळ वाटतात की म्हणजे मी पण पर्सनली बायस्ड असू शकतं थोडंफार, पण एखाद्या प्राण्यावरती येतो आपला जीव की जास्त विचारते मी जेवण केलं का त्याने, मग त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालली आहे ना, ह्याच्यासाठी अजून काही बेस्ट करू शकतो. आणि शेल्टरमधल्या लोकांचं असं असतं की मॅम तुम्हाला हा फारच आवडतो आहे, म्हणजे तुमचं फारच ह्याच्यावरती जीव लागला आणि असं असतं की किती गोड येते त्याच्यासोबत, किती काय काय झालेलं आहे, व्यवस्थित द्या त्याला सगळं. आणि मग जेव्हा ते कारण ॲनिमलला आमच्याकडे कधी कधी वर्षभर पण असतात, म्हणजे एखादा ॲनिमल अडॉप्ट होत नाही तर आम्ही वर्षभर त्याला ठेवतो. मग त्या वर्षभरामध्ये आम्ही त्याच्यासोबत इतका टाईम स्पेंड करतो की ते असं वाटतं माझंच ॲनिमल आहे. आणि मग जेव्हा कोणीतरी अचानक येतं आणि आल्यानंतर म्हणतं की मला हे डॉग घेऊन जायचं आहे, तर आमचं असं होतं की ओके. पण मग मी त्या ॲनिमलकडे बघून असा विचार करते, अरे किती दिवस एनजीओमध्ये राहशील, हे तुझं घर आहे का, इथेच झोपतोस आणि कदाचित तुला चांगलं घर मिळेल, चांगली आहेत ती लोक. म्हणजे मी मनातून त्या ॲनिमलबद्दल हा विचार करते. म्हणजे माझ्याकडे एक ॲनिमल आलं होतं. बोलतेस का त्यांच्याशी? हां, म्हणजे मी असं पण बोलतेस? हां, मी असं सांगते त्याला जाताना की की म्हणजे आता जा तू, म्हणजे नाही का तुला छान घर मिळेल. आणि जेव्हा दिवाळी असते, पाडवा असतो आणि जेव्हा ॲनिमल्सला आम्ही शेल्टरमध्ये बघतो, म्हणजे आम्ही तरी आमच्यासाठी खूप काही गोष्टी करू शकतो, एक वेगळं आयुष्यही आहे आम्हाला साहस सोडलं तर. पण मग
टुवर्ड्स ते जे ॲनिमल्स शेल्टरमध्येच असतात किंवा तसेच झोपलेले असतात, थंडीमध्ये तसेच कुडकुडत असतात. आम्ही ॲज अन NGO लोक तरी किती करणार ना त्यासाठी. मग जेव्हा असं एखादं छान घर येतं, आपण आपली मुलगी कशी म्हणतो की छान आहे घर, जा सुखी राहशील, आनंदात राहशील, तर असं होतं ॲनिमल टुवर्ड्स की मी मग असं निघताना बोलते की बहुत अच्छा घर है वो, अच्छे से रहेगी तू और ये बदमाशी मत किया कर. कारण काय काय ॲनिमल हायपर ॲक्टिव्ह असतात आणि मग तसं असं की बहुत अच्छा खाना मिलेगा, खूप छान घर येते, खूप छान जपतील तुला आणि मस्त राहशील, आणि मग आम्ही त्यांना पाठवून देतो. मग त्याच्यानंतर पण गेल्यानंतर माझं असं असतं की एक फोटो ले लो उनसे, ठीक से रह रही है क्या. तू जाऊन बघते त्यांना? नाही, आम्ही व्हिडिओ कॉल करतो त्यांना, हां. आम्ही हाऊस चेक पण करतो. आणि माझं असं असतं की टीमला त्यांना सांग व्हिडिओ, आणि मी त्यांना सांगते की सांग तिचं टेम्परमेंट असंच आहे, जस्ट लाईक इन की स्वतःची मुलगी कशी घरी जाते दुसऱ्यांच्या. वाईट वाटत असेल. हां, वाईटही वाटतं आणि त्याच सेम टाईमला आनंदही होतो की आता ही शेल्टरमध्ये नाही राहणार, हिला छान घर मिळेल. मग ती लोक जेव्हा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला फोटोज पाठवतात ना, कपडे वगैरे घातलेले, तसं वाटतं वाव, म्हणजे आपण काहीतरी बेस्ट करू शकलो. आणि जेव्हा ते ॲनिमल आनंदात दिसतं तेव्हा मला असं वाटतं हे आपल्यामुळे झालं आहे, आणि खूप गोड गोष्ट वाटते ती मनाला, आणि त्या दिवशी खूप छान झोप येते. खूप छान आनंद वाटत असेल ना की आपण म्हणजे त्यांना आधार तर दिलाच, पण त्यांचं आयुष्यच आपण कम्प्लिटली रिफॉर्म केलं नाही. आणि जरी ते बोलत नसतील, नेहमी त्यांच्या स्टोरीमध्ये आम्ही इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. म्हणजे अगदी शेवटपर्यंत. कदाचित ते आम्हाला सांगू शकणार नाही की ते किती आभारी आहेत आमचे, पण नक्कीच मला असं वाटतं दिवसभरामध्ये आम्हाला जवळपास 10 ते 12 लोक म्हणतात मॅम गॉड ब्लेस यू, अँड आय फील की गॉड इज ब्लेसिंग मी. अजून काय पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त. आपण दिवसभरामध्ये बरेचसे लोक बघतो जे आयुष्यामध्ये काम करत आहेत किंवा काय, पण त्यात आनंद नाही आहे त्यांना. पण मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की मी एका अशा कामामध्ये आहे जिथे रोज रात्री झोपताना एक असं समाधान असतं की अरे आपण प्राण्यांचं आयुष्य बदलू शकतो आणि आपण काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करतो ह्या सोसायटीमध्ये, विच मेक्स मी फील व्हेरी ग्रेटफुल. ॲट द सेम टाईम खूप जास्त आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये करताना. तुला असं वाटतं का की माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त माणुसकी आहे? 100% मॅम. प्राण्यांपेक्षा जास्त कोणीच लॉयल असू शकत नाही. प्राण्यांपेक्षा जास्त कोणी आपुलकी, माणुसकी, किंवा एकदा जर ते तुमच्यावरती प्रेम करतात तर ते तुम्हाला 100% देतात. माणूस तरी एका टाईमनंतर स्वार्थ संपला की निघून जातो आपल्या आयुष्यातून. त्यांचं प्रेम एकदम म्हणजे अनकंडिशनल. म्हणजे तुम्ही एखादा प्राणी आणून बघा, तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही किती कमवता, तुमचं एज्युकेशन काय आहे, ह्याच्यावरती ते तुमच्यावरती प्रेम नाही करत. तुम्ही आतून कसे आहात, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, ते त्याच्यावर प्रेम करतात. आणि आपण म्हणतो ना, बऱ्याचशा सायकॅट्रिक सेशन्समध्ये, ट्रीटमेंटमध्ये लोकांना सजेस्ट केलं जातं की ॲनिमल NGOमध्ये जाऊन ना तुम्ही प्राण्यांसोबत वेळ घालवा. का? कारण ते तुम्हाला जज करत नाहीत. ते तुम्हाला राईट काय रॉंग काय सांगत नाही. जसे तुम्ही आहात ते तसे तुमच्यावरती प्रेम करतात, आणि त्यांना तुमची साथ द्यायला कुठल्याही टर्म्स किंवा कंडिशन्सची गरज पडत नाही. म्हणून मला असं वाटतं की प्राणी कम्पेअर टू ह्युमन्स वे बेटर आहेत, ज्याच्यासोबत तुमचं आयुष्य फार छान होऊ शकतं असं मला वाटतं. आता तुझ्याकडे या केसेस येतात आणि तू त्यांची नावं ठेवतेस वेगळी वेगळी, तर ती कशी काय ठेवते? फारच मजेशीर किस्से आहेत मामेचे. आता मी तुम्हाला सांगते, आमच्या शेल्टरमध्ये ना डोसा नाव आहे. डोसा? हां, वडापाव. आता हे कसं पडतं, एखादी केस येते आणि मी डोसा खात असेल आणि त्याला की मॅम काय नाव ठेवायचं, आणि लाईक 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब, मला खाऊ दे. मॅम प्लीज सांगा, डॉगचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, डोसा ठेव, डोसा. असं होतं. मग मी वडापाव खात असेल किंवा दुसरं टीममधलं, आणि त्याला की मॅम खूप क्यूट पपी आहे, थोडंसं डॉग बाईट आहे, त्याला काय नाव ठेवायचं, आणि हे लाईक वडापाव ठेव. सो आमच्याकडे अशी पण नाव आहेत, नयन, प्रीटी, त्याच्यानंतर नाना, सोन्या, मोनू, अशी पण नाव आहेत, तात्या. आणि आम्ही अशी काय काय ॲनिमल्सला का नाव ठेवतो, कारण त्याची पर्सनॅलिटी तशी वाटते आम्हाला. म्हणजे आमच्याकडे एक डॉग होतं ज्याचं नाव आम्ही सरकार ठेवलं होतं. तो नेहमी थाटात असायचा. म्हणजे एखादा माणूस कसा असतो की सरकार घराण्यामधला असंच खाणार तसंच खाणार, तसे त्या डॉगचे टँट्रम्स होते. म्हटलं याचं नाव सरकारच ठेवा, कारण हा वाटतो तसा म्हटलं. आणि काही काही असे असतात की सुकून. आता एका डॉगचं नाव आम्ही सुकून ठेवलं, कारण ती जिथे पण जाते ना, ती सगळ्या डॉगसोबत फ्रेंडली असते, ती अशी छान राहते, सगळ्यांना जाऊन ती ग्रीट करते, आम्हाला येऊन भेटते. मग मला असं फील झालं की हिच्यासोबत बसल्यावर सुकून वाटतो, मग तिचं नाव मी सुकून ठेवलं. तो एवढे मिनिंगफुल नावं ठेवतो आम्ही प्राण्यांना. वा, मस्त आहे. हो, खरंच आहे, छान आहे. आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात शेल्टरमध्ये आल्यानंतर की देवाचं नाव देवा का ठेवलं. म्हटलं तो कितीही गोष्टींमधून गेला आहे, त्याने सर्व्हाइव्ह केलं आहे. मग आम्हाला असं वाटलं ही काहीतरी डिवाईन लाईक एनर्जीच होती की देवाने त्याला ते धाडस दिलं. मग म्हटलं देवा नाव ठेवू आपण त्याचं. सो असं झालं. त्या
आणि एखादी केस आली की मग तुमचा काय प्रोटोकॉल असतो, म्हणजे ते रजिस्ट्रेशन करायचं, त्याचा मालकी हक्क किंवा असं कोणाकडे असतं, नाव, पूर्ण नाव काय ठेवायचं, त्याचं काय प्रोटोकॉल असतो? सुरुवातीला आम्ही अशा गोष्टी करत नव्हतो, पण नंतर आम्हाला असं कळायला लागलं की नाही, चॅलेंजेस खूप येत आहेत आणि रेकॉर्ड ठेवला पाहिजे आपण प्रत्येक ॲनिमलचं. कारण समजा मी तुमचं ॲनिमल आणलंय रस्त्यावरचं उचलून आणि ते तुमचं निघालं, तर माझ्याकडे काहीतरी एक रेकॉर्ड पाहिजे, डॉक्युमेंटेशन पाहिजे. मग जेव्हा पण कुठला ॲनिमल आमच्याकडे येतो, आम्ही त्याला एक नंबर देतो, जसं की 1 पासून सुरू होतो तो. आता 1 पासून ह्याचं नाव नंबर 2 आहे, मग आम्ही त्या केजेसवरती त्याचं नाव आणि त्याचा नंबर टाकतो. तर फॉर एक्झाम्पल समजा मी एखाद्या डॉगचं नाव सुकून ठेवलं, तर सुकून आणि त्याचा समोर नंबर, मग त्याची एक ट्रीटमेंट शीट बनते, त्याचा एक ॲडमिशन फॉर्म बनतो. जर तुम्ही माझ्याकडे आला आणि तुम्ही त्या डॉगसाठी 1000 रुपये डोनेट केलेत, तर तुम्हाला हक्क आहे जाणण्याचा की आम्ही सुकूनसाठी काय काम केलं आहे. मग हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याकडे असतं. अजूनपर्यंत तरी आपण डिजिटली हे काय ठेवत नाही आहे, कारण तेवढी मॅनपॉवर आपल्या NGOमध्ये नाही आहे. पण आपण हे सगळं रेकॉर्ड ॲज अन रजिस्ट्रेशन, जसं एखाद्या कंपनीमध्ये कसं असतं प्रत्येक एक फाईल असते, तसं प्रत्येक ॲनिमलची एक फाईल असते आपल्या NGOमध्ये. आणि मग त्यांना ॲडॉप्शनला देताना तुम्हाला काही परवानगी वगैरे लागते का? नाही, ॲडमिशन फॉर्म असतो आणि एक अडॉप्शन फॉर्म असतो, तेवढाच बरं. हां, तुम्ही जर माझ्याकडून एखादं डॉग अडॉप्ट करताय तर मी तुमचं बॅकग्राऊंड चेक करते, जस्ट टू इन्श्युअर तुमचं फायनान्शियल स्टेटस मी एकदा चेक करते. कारण जर तुम्ही लॅब अडॉप्ट करताय तर लॅबला खूप जास्त मेंटेन करायला, एक वॅक्सिनेशन्स म्हणा, ट्रीटमेंट म्हणा, तुमचं हाऊस चेक करते मी आणि मग तो अडॉप्शन फॉर्म साईन करून तुमचं आधार कार्ड घेते मी आणि मी तुम्हाला अडॉप्शनला ते डॉग देते आणि नेक्स्ट 3 मंथ्स मी त्याचे फॉलोअप्स घेते आणि 3 मंथ्स नंतर आता तो तुमचा झाला आहे. मग मी म्हणते की तुम्हाला जेव्हा वाटेल की आम्हाला सांगावं त्याच्या आयुष्याबद्दल, तर तुम्ही सांगू शकता. तर मग आता गीतांजली, प्रेक्षकांना तू काय सांगशील की एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी रस्त्यावरच्या प्राण्यांना किंवा त्यांना एखादा जखमी दिसला तर त्यांनी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की समजा तुम्ही एक पर्सन आहात ज्याला, मला 2 विभागांना मेसेज द्यायचा आहे. एक म्हणजे असा की आम्हाला प्राणी फारसे आवडत नाहीत आणि दुसरे म्हणजे आम्हाला प्रचंड प्राणी आवडतात आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर मला असं वाटतं ज्यांना काहीतरी करायचं ना प्राण्यांसाठी, त्यांनी एक आपल्या गाडीमध्ये एखादा बिस्किट पुडा म्हणा किंवा थोडंफार अन्न म्हणा किंवा तुमच्या एरियामधल्या डॉग्सला स्टेरिलाइज करणं म्हणा, त्यांना वॅक्सिनेशन देणं म्हणा, अशा गोष्टी पुढे येऊन आमच्यासारख्या NGOला कनेक्ट होऊन तुम्ही केल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना प्राणी आवडत नाहीत किंवा जे न्यूट्रल आहेत, ज्यांनी कधी प्राण्यांना वगैरे हात लावलेला नाही आहे, तर त्यांना मला असं वाटतं की रेबीज फक्त हात लावल्याने होत नाही. रेबीज ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकच डॉगमध्ये असते असं नाही आहे. आणि प्राणी ऑलरेडी दिवसभरामध्ये खूप गोष्टींना सामने करतात, ते त्यांच्यासाठी एव्हरी डे जगणं म्हणजेच एक स्ट्रगल आहे. तर तुम्ही त्यांना त्रास देऊन अजून तो स्ट्रगल वाढवू नका. आणि जर तुम्हाला त्यांच्यासाठी काही चांगलं करता येत नाही ना, तुम्ही त्यांच्यासाठी काही वाईट तरी करू नका. असं प्रेम नाही करताय तर त्रास तरी देऊ नका. हां, आणि जर तुम्हाला प्राणी आवडतात तर आमच्यासारख्या NGOला कनेक्ट व्हा, तुम्ही डोनेट करा, सपोर्ट करा. काहीच नाही करता आलं तर तुमचा वेळ द्या. मला असं वाटतं. खूप छान गीतांजली, मला असं वाटतं की तू जे कार्य करतेस ते खूप कठीण आहे, चॅलेंजिंग आहे आणि प्रचंड प्रेमाने आणि एक ध्यासाने तू ते करतेस. तर तुला पुढच्या कार्याबद्दल तुला थँक्यू सो मच, शुभेच्छा. थँक्यू. खूप छान वाटलं तू इकडे आलीस. तुला असंच भरभराट होऊ दे आणि खूप सारे प्राणी तुझ्या शेल्टरमध्ये येऊन त्यांना नवीन आयुष्य मिळू दे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. तर प्रेक्षको, आज गीतांजलीनी आपल्याला खूप छान आणि वेगळी माहिती दिली. म्हणजे प्राण्यांना वाचवणं, प्राण्यांची संगोपन करणं, देखभाल करणं, ज्यांचं कुणी नाही त्यांना प्रेम देणं, हे खूप मोठं तिचं योगदान आहे. तुम्हालासुद्धा जर काही याविषयी प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील, तुमचे काही विचार असतील किंवा तुम्हाला जर साहस फाउंडेशनला मदत करायची असेल तर आम्हाला जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. हा जो पॉडकास्ट आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.